Hello everyone. Today we are going to study about the next chapter of a database management system, which is sequences, and next chapter is file organization. So before that we study about we know that the syllabus which have completed up to the last lecture. Okay, so we completed the chapters first and second. Okay, stored procedures and triggers. After that, we start today's session with sequences and some of the points in file organization and indexing. Okay, so we start our third chapter in unit first, which is sequences. Okay. Okay, first point is sequence. A sequence is a set of integers just like 1, 2, 3 up to infinite that are generated in order on demand. You know that what is mean by sequence. Sequence हे आपण नॉर्मली सुद्धा यूज करतो. सिक्वेन्स म्हणजेच काय तर जे बाय ऑर्डर असे सेट केले जातात ते काय असतात तर सिक्वेन्सेस असतात. मग त्याच्यामध्ये तुमचं 1, 2, 3 असेल किंवा तुमचे रोल नंबर्स असतील. रोल नंबर सुद्धा ऍज अ सिक्वेन्स असतो. त्याच्यामध्ये इंटरमिडिएट कुठले नंबर्स नसतात, ते एका सिक्वेन्सने ऑर्गनाइज केलेले असतात. तर डेटाबेसमध्ये सुद्धा सिक्वेन्स ही कन्सेप्ट यूज केली जाते. तर जर MySQL असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा सिक्वेन्स यूज केले जातात किंवा बाय डिफॉल्ट त्याच्यामध्ये काय होतात तर सिक्वेन्शियली रेकॉर्ड सेव्ह होत असतात. देन सिक्वेन्सेस आर फ्रिक्वेंटली युज्ड इन डेटाबेसेस बिकॉज मेनी ऍप्लिकेशन्स रिक्वायर each row in a table to contain a unique value, and sequences provide an easy way to generate them. That means different applications in the database which have the only unique records in each row. म्हणजे प्रत्येक सपोज एखादा जर टेबल कन्सिडर केला तर त्या टेबल मध्ये जो काही रो इन्सर्ट होणार आहे, म्हणजे एक रेकॉर्ड जे इन्सर्ट होणार आहे तर ते रेकॉर्ड हे युनिक असलं पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये डुप्लिकेट व्हॅल्यू आल्या नाहीत पाहिजे. तर त्याच्यासाठी जी कन्सेप्ट यूज केली जाते तर ती कन्सेप्ट आहे सिक्वेन्सेस. देन sequences are just like a counter which generates sequential numbers. जसं काउंटर सारखं असतं त्याच्यामध्ये सिक्वेन्शियली नंबर्स काउंट केले जातात. आता तुम्ही नॉर्मली सुद्धा जर एखादा सिक्वेन्स काउंट करायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 या टाईपमध्ये आपण सिक्वेन्स काउंट करतो. मग त्याच्यामध्ये ते असेंडिंग ऑर्डर असेल किंवा डिसेंडिंग ऑर्डर असेल तर त्याच्यामध्ये हे सिक्वेन्सेस या टाईपमध्ये काउंट केले जातात. दॅट्स वाय इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ काउंटर. ओके, तर नॉर्मली तुम्हाला सिक्वेन्सची कन्सेप्ट समजली असेल की याच्यामध्ये सिक्वेन्स म्हणजे काय असतो. तर इट इज द लिस्ट ऑफ इंटिजर्स विच इज जनरेटेड बाय ऑर्डर, that is from ascending to descending or descending to ascending. So next part is how to create a sequence. So for generating the sequence there is no need to collect any more information. So the minimum information required for generating numbers using a sequence is, the sequence जर क्रिएट करायचा असेल तर त्याच्यामध्ये काय काय आपल्याला इन्फॉर्मेशन लागते. तर त्याच्यामध्ये एक आहे तो स्टार्टिंग नंबर. स्टार्टिंग नंबर म्हणजे सिक्वेन्स कुठून स्टार्ट करायचं आहे. सपोज जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल 1, 2, 3, 4, 5 असा जर सिक्वेन्स असेल तर त्याच्यामध्ये तुमचं स्टार्टिंग व्हॅल्यू असणार आहे 1. ओके, सपोज त्याच्यामध्ये जर सिक्वेन्स असेल 11 to 20 तर त्याच्यामध्ये तुम्हाला 1 to 10 नंबर घ्यायचे नाहीयेत. जर स्टार्टिंग 11 to 20 असेल तर त्याचा स्टार्टिंग नंबर येणार आहे 11. ओके, देन द मॅक्झिमम नंबर दॅट कॅन बी जनरेटेड बाय अ सिक्वेन्स. आता सांगितलं 11 to 20 तर त्याच्यामध्ये स्टार्टिंग नंबर असणार आहे 11 अँड मॅक्झिमम नंबर असणार आहे 20. ओके, देन द इन्क्रीमेंट व्हॅल्यू फॉर जनरेटिंग दी नेक्स्ट नंबर. आता हे 3 इम्पॉर्टंट याच्यामध्ये व्हॅल्यूज आहेत. तर इन्क्रीमेंट व्हॅल्यू म्हणजेच काय तर इन्क्रीमेंट व्हॅल्यू फॉर जनरेटिंग दी नेक्स्ट नंबर. सपोज मला फक्त जे काही सिक्वेन्स आहे तो 1 ने इन्क्रीज करायचा आहे. म्हणजे सपोज जर 11 असेल तर त्याच्यामध्ये जो इन्क्रीमेंट व्हॅल्यू असेल 1 तर त्याच्यामध्ये जो नेक्स्ट सिक्वेन्स येणार आहे तो 12 येणार आहे. जर त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट व्हॅल्यू अगेन 1 ऍड केली तर 12 नंतर कोणता सिक्वेन्स येणार आहे 13. म्हणजे 11, 12, 13 अप टू 20. ओके, जर त्याच्यामध्ये मी इन्क्रीमेंट व्हॅल्यू 2 ठेवली
तर त्याच्यामध्ये जे सिक्वेन्स क्रिएट होणार आहे तर तो सिक्वेन्स कसा असणार आहे तर 11, 13, 15, 17, 19 या टाईपमध्ये त्या पर्टिक्युलर लिस्टचा सिक्वेन्स असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये इन्क्रिमेंट व्हॅल्यू आपण असाइन करू शकतो जर तुम्हाला गरजेचं असेल तर. त्याच्यामध्ये हे 3 इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आहेत, स्टार्टिंग नंबर, मॅक्झिमम नंबर अँड इन्क्रिमेंट व्हॅल्यू. सो सी हिअर दी सिंटॅक्स. याच्यामध्ये तुम्ही सिंटॅक्स बघू शकता काय आहे त्याचा. ओके, सिंटॅक्स क्रिएट सिक्वेन्स नेम. त्याच्यामध्ये सिक्वेन्स नेम असाइन करायचा आहे, जसं आपण स्टोअर्ड प्रोसिजर किंवा ट्रिगर्सनं असाइन केलं त्या टाईपमध्ये. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे, तर याच्यामध्ये हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर यूज करायचं असेल तर तुम्ही करू शकता, अदरवाईज नाही केलं तरी त्याच्यामध्ये जे बाय डिफॉल्ट असेल ते व्हॅल्यूज ऍक्सेप्ट केल्या जातील सिस्टीम मध्ये. तर याच्यामध्ये बघा, इन्क्रिमेंट बाय म्हणजे किती नंबरने इन्क्रिमेंट करायचं आहे, स्टार्ट विथ मॅक्स व्हॅल्यू अँड मिनिमम व्हॅल्यू. आता इथे तुम्हाला त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. इन्क्रिमेंट बाय म्हणजेच काय तर स्पेसिफाय द इंटरवल बिटवीन सिक्वेन्स नंबर्स. It can be any positive or negative value, but not 0. If this clause is omitted, the default value is 1. म्हणजे जर ह्याच्यामध्ये इन्क्रिमेंट बाय हा जर क्लास यूज केला तर त्याच्यामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह नंबर घेऊ शकता किंवा निगेटिव्ह नंबर घेऊ शकता. किंवा त्याच्यामध्ये जर तुम्हाला व्हॅल्यू घ्यायचीच नसेल किंवा इन्क्रिमेंट बाय हा क्लॉज यूज करायचा नसेल तर त्याच्यामध्ये डिफॉल्ट व्हॅल्यू कितीला स्टार्ट होते तर 1 ला स्टार्ट होते. म्हणजे 1 पासून सिक्वेन्स काय होतो, स्टार्ट होतो बाय डिफॉल्ट. देन मॅक्स व्हॅल्यू अँड मीन व्हॅल्यू. इट स्पेसिफाईज द मॅक्झिमम ऑर मिनिमम व्हॅल्यू दॅट अ सिक्वेन्स कॅन जनरेट. म्हणजे याच्यामध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू किती असणार आहे आणि मिनिमम व्हॅल्यू किती असणार आहे हे याच्यामध्ये डिफाईन केलं जातं. आता सपोज 1 to 100, दुसरं एक्झाम्पल सांगते, 1 to 100 असेल तर त्याच्यामध्ये मिनिमम व्हॅल्यू असणार आहे 1, मॅक्झिमम व्हॅल्यू असणार आहे 100. ओके, देन स्टार्ट विथ. कोणत्या नंबरला स्टार्ट करायचं आहे तर याच्यामध्ये मी सांगितलं, जर तुम्हाला जो सिक्वेन्स आहे तो 1 ला स्टार्ट करायचा असेल तर तोच तिथे स्पेसिफाय करू शकता. सपोज तुम्हाला मिनिमम मॅक्झिमम व्हॅल्यू आहे 1 to 100, पण तुम्हाला स्टार्टिंग करताना 20 पासून करायचं आहे तर त्याच्यामध्ये आपण स्टार्ट विथ ही व्हॅल्यू 20 ला असाइन करू शकतो. म्हणजे जरी तुमची मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू 1 to 100 असेल तरी सुद्धा त्याचं स्टार्टिंग हे 20 पासून असणार आहे. त्याच्यानंतर आहे cycle. It specifies that the sequence continues to generate repeat values after reaching either its maximum value. म्हणजे याच्यामध्ये काय आहे तर सायकल, म्हणजे सपोज 1 to 100 हे नंबर्स याच्यामध्ये सिक्वेन्स मध्ये कंप्लीट झाले तर त्याच्यामध्ये अगेन ती सायकल रिपीट होणार आहे आणि जी व्हॅल्यू आहे ती अगेन फर्स्ट नंबरला येऊन स्टार्ट होणार आहे. म्हणजे सपोज एक सायकल कंप्लीट झाली 1 to 100 ची तर त्याच्यानंतर अगेन जनरेट होईल 1 to 100 या टाइप मध्ये. तर त्याच्यासाठी सायकल हे क्लॉज यूज केलं जातं. आणि त्याच्यामध्ये आहे कॅश. कॅश स्पेसिफाईज हाऊ मेनी व्हॅल्यूज टू जनरेट इन ऍडव्हान्स टू कीप इन मेमरी फॉर फास्टर ऍक्सेस. मिनिमम व्हॅल्यू इज 2 फॉर दिस ऑप्शन. म्हणजे याच्यामध्ये जी काही मेमरी आहे तर त्याच्यामध्ये या व्हॅल्यूज किती टाइम त्या स्टोअर राहणार आहे तर त्याच्यामध्ये ते स्पेसिफाय करण्यासाठी याच्यामध्ये कॅश हा कीवर्ड यूज केला जातो. ओके, दिस इज द सिंटॅक्स फॉर क्रिएटिंग अ सिक्वेन्स. याच्यामध्ये या टाइपमध्ये सिक्वेन्स आपण क्रिएट करू शकतो. तर फॉर एक्झाम्पल मी इथेच दाखवते तुम्हाला की याच्यामध्ये हा एक सपोज हा सिंटॅक्स असेल तर याच्यामध्ये मी सिक्वेन्स नाव लिहिलेलं, नेम लिहिणार आहे क्रिएट सिक्वेन्स SEQ_ स्टुडंट. ओके, इन्क्रीमेंट बाय कितीने इन्क्रीमेंट झालं पाहिजे तर मला 1नेच इन्क्रीमेंट झाली पाहिजे प्रत्येक व्हॅल्यू. ओके, देन स्टार्ट विथ कितीला स्टार्ट झाली पाहिजे व्हॅल्यू. सपोज माझी व्हॅल्यू आहे 501. ओके, देन मॅक्झिमम व्हॅल्यू असणार आहे 560. म्हणजे 501 to 560 म्हणजे 60 ह्याच्यामध्ये काउंट असणार आहेत. आणि त्याच्यामध्ये जे इन्क्रीमेंट होणार आहे तर त्याच्यामध्ये काय होणार आहे तर याच्यामध्ये 1ने फक्त ते काय होत राहणार आहे, इन्क्रीमेंट होत राहणार आहे. तर मॅक्स व्हॅल्यू 560 असणार आहे आणि त्याच्यामध्ये मीन व्हॅल्यू असणार आहे
501 म्हणजे जे काही रोल नंबर्स जनरेट होतील ते 501 पासून स्टार्ट होतील मिनिमम व्हॅल्यू, आणि मॅक्झिमम व्हॅल्यू असणार आहे 560 म्हणजे 560 पर्यंत अलोकेट होणार आहेत. आणि त्याच्यामध्ये त्याचं स्टार्टिंग किती असणार आहे 501 म्हणजे तुम्ही मिडल मधून कोणतेही नंबर घेऊ शकता, असं नाही की त्याच्यामध्ये तुम्ही 1 पासूनच स्टार्ट करायला हवं. तर या टाइप मध्ये सिक्वेन्स काय केला जातो, क्रिएट केला जातो. ओके, त्याच्यामध्ये एखादी व्हॅल्यू तुम्हाला यूज नसेल करायची तरी नाही केली तरी सुद्धा चालते याच्यामध्ये. देन नेक्स्ट पार्ट इज altering a sequence. A sequence once created can be altered. This is achieved by using the alter sequence statement. अल्टर सिक्वेन्स स्टेटमेंट यूज करून याच्यामध्ये एखादा सिक्वेन्स काय केला जाऊ शकतो, अल्टर केला जाऊ शकतो. दी स्टार्ट व्हॅल्यू ऑफ द सिक्वेन्स कॅन नॉट बी अल्टर्ड. आता याच्यामध्ये तुम्ही बाकीची इन्फॉर्मेशन चेंज करू शकताय, पण याच्यामध्ये जी स्टार्टिंग व्हॅल्यू आहे किंवा स्टार्टचा जो ऑप्शन आहे तो याच्यामध्ये चेंज होऊ शकत नाही. तर याच्यामध्ये तुम्ही काय चेंज करू शकता, तर इन्क्रीमेंट बाय अँड मिनिमम व्हॅल्यू हे तुम्ही चेंज करू शकता याच्यामध्ये. ओके, अल्टर सिक्वेन्स नेम, इन्क्रीमेंट बाय अँड मिनिमम व्हॅल्यू. कितीने इन्क्रीमेंट करणार आहे, सपोज तुम्ही फर्स्टली 1 ने दिलेलं असेल पण तुम्हाला 1 ने नको आहे, 2 ने इन्क्रीमेंट करायचं असेल तर याच्यामध्ये इन्क्रीमेंट बायची व्हॅल्यू 2 इथं असाइन करू शकतो आपण. ओके, अल्टर मीन्स चेंज the structure of the sequence. Okay, and last one is destroying a sequence. Okay, syntax is drop sequence name. Okay, this is the simple query for destroy a sequence or delete a sequence. Drop sequence name. Okay, by using this you generate the sequence, alter the sequence or delete the sequence, and it is very useful in the application which have only the unique rows in a particular table or in a particular database. ज्याच्या एखाद्या ऍप्लिकेशनच्या डेटाबेसमध्ये जर युनिक व्हॅल्यू असाइन करायच्या असतील तर त्याच्यामध्ये सिक्वेन्स यूज होतो. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्स बघत असाल तर त्याचा जो काही डेटाबेस आहे त्याच्यामध्ये पर्टिक्युलर कस्टमर म्हणजे for a one day how many customers can visit the particular online shopping website and buy the product, then that are identified easily by that particular organization because of database which is maintained uniquely. म्हणजे सपोज जर एखादा युजर असेल आणि त्याच्यामध्ये त्याने काहीतरी प्रोडक्ट बाय केला तर त्याचा जो काही डेटा आहे तर तो डेटाबेस मध्ये जाऊन स्टोअर होतो त्या पर्टिक्युलर वेबसाईटच्या, आणि त्याच्यामध्ये कोणत्या कस्टमरने कोणती ऑर्डर दिलेली आहे किंवा त्याच्यामध्ये त्याचा डिटेल्स काय आहेत तर हे कसे फाइंड आउट केले जातात. तर त्याच्यामध्ये जे डे स्टार्टिंग पासून जे काही त्याच्यामध्ये युजर्स व्हिजिट करतात किंवा त्याच्यामधून प्रोडक्ट खरेदी करतात तर त्यांचा जो काही डेटा आहे तर त्यांच्यासाठी एक पर्टिक्युलर सिक्वेन्स असाइन होतो. म्हणजे त्याच्यामध्ये टोटल आता सपोज जर मला काढायचं असेल की त्या डेटाबेस मधून किती कस्टमर्सनी त्या पर्टिक्युलर वेबसाईट वरून ऑनलाईन शॉपिंग केलेलं आहे तर त्याच्यामध्ये एक कस्टमर आयडी असतील तर ते कस्टमर आयडी सिक्वेन्शियली त्याच्यामध्ये अलोकेट करून ठेवले जातात, आणि त्यामुळे जे काही कस्टमर आहे ते युनिकली त्याच्यामध्ये स्टोअर होऊन राहतात त्या पर्टिक्युलर कस्टमरचा डेटा. त्यामुळे कोणत्या कस्टमरने कोणता प्रोडक्ट घेतलेला आहे किंवा त्याच्यामध्ये किती प्रोडक्ट्स ऍट अ टाइम त्यांनी घेतलेले आहेत तर ते एका कस्टमर आयडी वरती पूर्ण त्यांचे डिटेल्स काय होऊन राहतात, स्टोअर होऊन राहतात. त्यामुळे त्याच्यामध्ये ते इझिली आयडेंटिफाय केलं जाऊ शकतं. तर त्याच्यासाठी हा सिक्वेन्सचा यूज होऊ शकतो. ओके, या चॅप्टर मध्ये तुम्हाला एवढेच पॉइंट्स आहेत सिक्वेन्स मध्ये. सिक्वेन्सेस, क्रिएटिंग अ सिक्वेन्स, altering a sequence and destroying a sequence. Okay, your sequence chapter is completed, so let's move towards the next chapter which is file organization. Okay, then what is the file organization? The file म्हणजेच काय, तर file is a collection of records. Okay, then how the files are organized in databases. आता डेटाबेस मध्ये फाईल कशा ऑर्गनाइज केल्या जातात. आता सिंपल फाईल आपण कन्सिडर केलं तर फाईल मध्ये काय असतात तर रेकॉर्ड्स असतात. तर ते रेकॉर्ड्स कसे जनरेट केले जातात. फॉर एक्झाम्पल बुक्स,
तुमचं जर बुक कन्सिडर केलं तर त्या बुकमध्ये तुम्ही डेटा कसा सर्च करता किंवा त्याच्यामध्ये तुम्ही डेटा मेंटेन कसा केलेला आहे. तर त्याच्यामध्ये सपोज तुमचं बुक असेल तर त्याच्यामध्ये फर्स्ट काय असतं, तर फर्स्टली असते इंडेक्स. ओके, इंडेक्स असते किंवा तुमचा सिलेबस असतो. सिलेबस असतो. सिलेबस नंतर तुम्हाला समजतं की त्या बुकमध्ये काय काय आहे ते. ओके, त्याच्यानंतर तुमचा जो नेक्स्ट पार्ट येतो तो त्याच्यामध्ये काय असतो, तर इंडेक्स असते. म्हणजे तुमच्या ज्या सिलेबस मधले पॉइंट्स आहेत तर ते कोणत्या पेजवरती आहेत किंवा त्या कोणत्या पेज नंबरवरती लिहिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये तुमचं ते पर्टिक्युलर पॉइंट्स असतात आणि त्याच्या पुढे तुमचे इंडेक्स दिलेले असते, म्हणजे पेज नंबर लिहिलेले असतात. तर तुम्ही बुक्स ओपन केल्यानंतर तुम्हाला एखादा जर पॉइंट सर्च करायचा असेल तर तुम्ही डिरेक्टली ते बुक फर्स्ट पेज पासून लास्ट पेज पर्यंत बघत नाही. तर त्याच्यामध्ये तुम्ही फर्स्टली काय बघता, तर इंडेक्स बघता आणि तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला हवा तो पॉइंट कोणत्या पेजवरती आहे तर त्याचा पेज नंबर बघता आणि त्याच्यानंतर ते पेज ओपन करून तुम्हाला जो काही पॉइंट हवाय तो तिथून तुम्ही तो रीड करून घेता किंवा तुम्हाला जर राईट करायचं असेल तर तो राईट करता. तर त्याच्यामध्ये इझिली काय आहे, तर हे फाईल ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे याच्यामध्ये बुक्सचं फाईल ऑर्गनायझेशन काय आहे, तर याच्यामध्ये फर्स्टली सिलेबस असेल, त्याच्यानंतर इंडेक्स असेल आणि इंडेक्स नंतर जे काही पेज नंबर आहेत त्याच्यावरती पर्टिक्युलर तुमचा जो काही डिटेल पॉइंट्स आहेत ते राईट केलेले आहेत. तर हे एक्झाम्पल कशाचं आहे, तर फाईल ऑर्गनायझेशनचं आहे. तर त्याच पद्धतीने डेटाबेसमध्ये सुद्धा काय केलं जातं, तर फाईल ऑर्गनायझेशन केलं जातं. तर आता आपल्याला बघायचं आहे की डेटाबेसमध्ये फाईल ऑर्गनायझेशन कसं होतं. ओके, सो स्टार्ट विथ फाईल ऑर्गनायझेशन. द फाईल इज अ कलेक्शन ऑफ रेकॉर्ड्स. युजिंग द प्रायमरी की वी कॅन ऍक्सेस द रेकॉर्ड्स. म्हणजे डेटाबेसमध्ये फाईल ऑर्गनायझेशन मेंटेन करण्यासाठी काय यूज केलं जातं, तर प्रायमरी की यूज केली जाते. ओके, the type and frequency of access can be determined by the type of file organization which was used for a given set of records. Then file organization is a logical relationship among various records. This method defines how files records are mapped onto disk blocks. Okay, तर आता ह्याच्यामध्ये हे जे काही फाईल ऑर्गनायझेशन आहे तर ते डिस्क ब्लॉक वरती सुद्धा कसं स्टोअर होऊन राहील, तर या टाइप मध्ये सुद्धा त्याचं जे काही मॅनेजमेंट आहे ते याच्यामध्ये केलं जातं फाईल ऑर्गनायझेशन मध्ये. सो फाईल ऑर्गनायझेशन इज युज्ड टू डिस्क्राइब द वे in which the records are stored in terms of blocks and the blocks are placed on the storage medium. आता याच्यामध्ये सपोज फाईल ऑर्गनायझेशन आहे तर याच्यामध्ये कन्सेप्ट आहेत की फाईल ऑर्गनायझेशन मध्ये डेटा कसा स्टोअर होणार आहे. तर तो डेटाबेस मध्ये जे काही डेटा आहे तर तो ब्लॉक्स मध्ये कसा स्टोअर होऊन राहील. तर आता याच्यामध्ये ब्लॉक्स काय असतात तर हे तुम्हाला माहिती असेल किंवा स्टोरेज मीडियम काय आहे. ओके, the first approach to map the database to the file is to use the several files and store only one fixed length records in any given file. Okay, then files of fixed length records are easier to implement than the files of variable length records. Okay, देन ऑब्जेक्टिव्ह ऑफ फाईल ऑर्गनायझेशन. आता याच्यामध्ये तुम्हाला जे काही फाईल ऑर्गनायझेशन आहे त्याचे टाईप बघितल्यानंतर तुम्हाला इझिली समजेल की फाईल ऑर्गनायझेशन काय असतं ते. ओके, तर आता ह्याचे मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहेत फाईल ऑर्गनायझेशनचे. इट कंटेन्स अन ऑप्टिमल सिलेक्शन ऑफ रेकॉर्ड्स, दॅट इज रेकॉर्ड्स कॅन बी सिलेक्टेड ॲज फास्ट ॲज पॉसिबल. म्हणजे याच्यामुळे काय होऊ शकतं, तर फाईल ऑर्गनायझेशन केल्यामुळे डेटाबेस मधून एखादे रेकॉर्ड्स असतील तर ते इझिली काय केले जातात, फाइंड आउट केले जातात. Then the second one is to perform insert, delete or update transaction on the record should be quick and easy. म्हणजे एखादा जर टेबल असेल तर त्याच्यामध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करणे, डिलीट करणे किंवा अपडेट करणे हे ट्रान्झॅक्शन इझिली त्याच्यावरती परफॉर्म होऊ शकतात. देन नेक्स्ट वन इज the duplicate records cannot be induced as a result of insert, update or delete. तर याच्यामध्ये डुप्लिकेट रेकॉर्ड याच्यामध्ये इन्सर्ट केले जाणार नाहीत बिकॉज ऑफ फाईल ऑर्गनायझेशन, कारण याच्यावरती प्रायमरी की असणार आहे आणि प्रायमरी की मुळे त्याच्यामध्ये डुप्लिकेट व्हॅल्यू असाइन होऊ शकणार नाहीत. फॉर द मिनिमल कॉस्ट ऑफ स्टोरेज रेकॉर्ड शुड बी स्टोअर्ड इफिशियंटली. याच्यामध्ये रेकॉर्ड्स आहेत ते इफिशियंटली काय होऊ शकतात, स्टोअर्ड होऊन राहू शकतात. तर याच्यामध्ये हे फाईल ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ह आहे. आता याच्यामध्ये मेन फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर रेकॉर्ड्स कॅन बी सिलेक्टेड ॲज फास्ट ॲज पॉसिबल. आता मी तुम्हाला बुक्सचं एक्झाम्पल सांगितलं, त्याच्यामध्ये इंडेक्स असल्यामुळे तुम्हाला जे काही पॉइंट हवाय तो तुम्ही इझिली किंवा फास्टली काय करू शकता, सर्चिंग करू शकता बिकॉज ऑफ फाईल ऑर्गनायझेशन.
Okay, then the next point is types of file organizations. File organization contains various methods. Okay, file organization चे different types आहेत. These particular methods have pros and cons on the basis of access or selection. आता याच्यामध्ये त्याचे काही प्रॉज आहेत, काही कॉन्स आहेत, म्हणजे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज आहेत, पण ते प्रत्येक ह्याच्यावरती डिपेंड आहे की कोणतं फाईल ऑर्गनायझेशन यूज करायचं आहे ते. इन दी फाईल ऑर्गनायझेशन दी प्रोग्रामर डिसाइड्स दी बेस्ट सुटेड फाईल ऑर्गनायझेशन मेथड अकॉर्डिंग टू हिज रिक्वायर्ड. म्हणजे जशा रिक्वायरमेंट असतील तर त्या रिक्वायरमेंट नुसार यामधील कोणताही एक टाईप ऍज अ फाईल ऑर्गनायझेशन म्हणून यूज केला जाऊ शकतो. ओके, तर आता ह्याच्यामध्ये फाईल ऑर्गनायझेशनचे टाइप्स तुम्हाला या डायग्राम मध्ये दिसतील. तर या डायग्राम मध्ये बघा फाईल ऑर्गनायझेशनचे डिफरंट टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये आहे सिक्वेन्शियल फाईल ऑर्गनायझेशन. ओके, सेकंड वन इज हीप फाईल ऑर्गनायझेशन. देन थर्ड वन इज हॅश फाईल ऑर्गनायझेशन. नेक्स्ट वन इज ISAM, that is index sequential file organization. Then B+Tree file organization, and next one is cluster file organization. आता याच्यामध्ये आपल्याला हे वन बाय वन बघायचे आहेत की याच्यामध्ये हे काय आहेत ते. ओके, तर याच्यामध्ये हे जे काही 6 टाइप्स आहेत ते तुम्हाला वन बाय वन बघायचे आहेत. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे तो सिक्वेन्शियल फाईल ऑर्गनायझेशन. ओके, आता सिक्वेन्शियल फाईल ऑर्गनायझेशन मध्ये तुम्हाला त्याच्या वर्डिंग मध्ये समजलं असेल की सिक्वेन्शियल फाईल ऑर्गनायझेशन काय आहे ते. ओके, दिस मेथड इज द इझिएस्ट मेथड फॉर फाईल ऑर्गनायझेशन. इन दिस मेथड फाइल्स आर स्टोअर्ड सिक्वेन्शियली. याच्यामध्ये फाइल्स काय केल्या जातात तर सिक्वेन्शियली स्टोअर केल्या जातात. आता आपण सिक्वेन्स काय आहे तो आता लास्ट चॅप्टर मध्ये बघितलेला आहे. ओके, इट कंटेन्स अ फास्ट अँड इफिशियंट मेथड फॉर द ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा. म्हणजे जर लार्ज अमाऊंट ऑफ डेटा असेल तर तो इझिली सिक्वेन्शियल फाईल ऑर्गनायझेशन यूज करून स्टोअर केला जाऊ शकतो. देन इन दिस मेथड फाइल्स कॅन बी इझिली स्टोअर्ड इन चीपर स्टोरेज मेकॅनिझम लाईक मॅग्नेटिक टेप्स. म्हणजे जर सिक्वेन्शियल फाईल ऑर्गनायझेशन यूज केलं तर हा डेटा आपण मॅग्नेटिक टेप्स वरती सुद्धा स्टोअर करून ठेवू शकतो. आता फाईल ऑर्गनायझेशन फक्त डेटा स्टोअर करणे एवढाच मिनिंग नाही, तर याच्यामध्ये जो काही मेमरी आहे तर त्या मेमरीवरती डेटा कसा स्टोअर होऊन राहतो हे सुद्धा ह्याच्यामध्ये इन्क्लूड असतं. तर त्याच्यामुळे जर सिक्वेन्शियल फाईल ऑर्गनायझेशन यूज केलं तर त्याच्यामध्ये आपण मॅग्नेटिक टेप्स वरती सुद्धा डेटा काय करून ठेवू शकतो, स्टोअर करून ठेवू शकतो. किंवा अनदर चीपर स्टोरेज मीडियम असेल तर त्याच्यावरती सुद्धा डेटा काय होऊ शकतो, स्टोअर होऊ शकतो. देन इट इज सिम्पल इन डिझाईन अँड इट रिक्वायर्स नो मच एफर्ट टू स्टोअर दी डेटा. याच्यामध्ये अजून काही एफर्ट्स घ्यावे लागत नाही डेटा स्टोअर करण्यासाठी, किंवा याच्यामध्ये दुसरं काही जनरेट करावं लागत नाही. This method is used when most of the records have to be accessed, like grade calculation of a student, generating the salary slip, etc. आता इथे एक्झाम्पल दिलेले आहेत की सिक्वेन्शियल मध्ये काय वापरलं जातं, कसं वापरलं जातं. तर त्याच्यामध्ये सपोज एखाद्या स्टुडंटची ग्रेड कॅल्क्युलेट करायची असेल तर ती ग्रेड कॅल्क्युलेट होऊ शकते, किंवा त्याच्यामध्ये एम्प्लॉईची सॅलरी स्लिप जनरेट करायची असेल तर ती स्लिप सुद्धा याच्यामध्ये जनरेट होऊ शकते. देन दिस मेथड इज युज्ड फॉर रिपोर्ट जनरेशन और स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन. आता हे फील्ड आहेत की याच्यामध्ये सिक्वेन्शियल फाईल ऑर्गनायझेशन यूज होतं. मग त्याच्यामध्ये रिपोर्ट जनरेशन असेल किंवा स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन्स असतील तर त्याच्यामध्ये हे सिक्वेन्शियल फाईल ऑर्गनायझेशन यूज होतं. आता याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम दिसेल की या डायग्राम नुसार याच्यामध्ये सपोज जर हे नंबर्स असतील किंवा फाईल असेल, आता ही फाईल आहेत असं कन्सिडर करायचं, R1, R2, R3, R4, R5, R6. पण याच्यामध्ये बघा स्टार्टिंग या फर्स्ट डायग्राम मध्ये R1, R3, आता इथं मिडल मध्ये बाकीच्या फाइल्स आहेत आणि याचं एंडिंग काय आहे तर R6 अँड R7. ओके, दिस इज द स्टार्टिंग ऑफ द फाईल अँड दिस इज एंड ऑफ द फाईल. देन न्यू रेकॉर्ड इज इन्सर्टेड इन टू द पर्टिक्युलर फाईल. याच्यामध्ये न्यू रेकॉर्ड इन्सर्ट केलेलं आहे R2. आता हे R2 कुठे जाऊन स्टोअर होणार आहे तर इथे स्टार्टिंग बघा R1 आहे आणि त्याच्यानंतर डिरेक्टली R3 आहे. पण हे काय आहे तर सिक्वेन्शियल फाईल ऑर्गनायझेशन आहे, त्यामुळे R2 जे रेकॉर्ड इन्सर्ट होईल ते लास्टला न होता, म्हणजे R7 नंतर इन्सर्ट न होता ते कुठं येणार आहे तर R1 नंतर R2 इन्सर्ट होणार आहे. कारण हा काय आहे तर सिक्वेन्शियल फाईल ऑर्गनायझेशन आहे त्यामुळे. म्हणजे याचा सिक्वेन्स काय आला बघा,
R1, R2, R3 अप टू लास्ट याचा काय असणार आहे R6, R7. म्हणजे जर एखादा रेकॉर्ड मिडल मध्ये असेल तरी सुद्धा ते त्या फाईल मध्ये मिडल मध्येच इन्सर्ट केलं जाईल, ऍट द एंड केलं जाणार नाही, बिकॉज ऑफ सिक्वेन्शियल फाईल ऑर्गनायझेशन. ओके, दिस इज द सिम्पल कन्सेप्ट ऑफ सिक्वेन्शियल फाईल ऑर्गनायझेशन. ओके, जसं तुमचं रोल नंबर असतात आणि एक्झामच्या वेळेस काय होतं तर ह्याच्यामध्ये एखादा स्टुडंट असेल आणि तो जर लेट आला तर त्याच्यामध्ये त्याचा जो सिक्वेन्स असेल तर तिथंच त्याला प्लेस केलं जातं. किंवा तुमचे ब्लॉक मधील संपले म्हणजे ब्लॉक मधील नंबर प्लेस करून झाले आणि त्याच्या एंडिंगला बसवलं जात नाही त्या स्टुडंटला, तर त्याचा जो रोल नंबर असेल तिथं त्याची स्पेस ठेवली जाते आणि तिथं तो मॅनेज केला जातो. तर त्यामध्ये हे सिक्वेन्शियल फाईल ऑर्गनायझेशन कन्सेप्ट यूज होते. ओके, जे राहिलेले नेक्स्ट फाईल ऑर्गनायझेशनचे टाइप्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. तर आता याच्यामध्ये बघा आपण रिवाइज करू की याच्यामध्ये काय बघितलं तर व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ फाईल ऑर्गनायझेशन, देन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फाईल ऑर्गनायझेशन, देन टाइप्स ऑफ फाईल ऑर्गनायझेशन. जस्ट रिव्ह्यू बघितलेला आहे आपण. ह्याच्यामध्ये 6 टाइप्स आहेत: सिक्वेन्शियल, हीप, हॅश, ISAM, B+3 अँड क्लस्टर. आणि त्याच्यामध्ये जो आपण फर्स्ट फाईल ऑर्गनायझेशन बघितला तो आहे सिक्वेन्शियल फाईल ऑर्गनायझेशन. ओके, सो रिमेनिंग file organization types are studied in our next lecture. Okay, thank you.